माई माई माई, अहो रमा सापडली देवघरात. छान, चला. रमा उठ बाळा, उठतेस ना? ही काय झोप आहे का काय म्हणायची मी? आपण सासूर वाशीण आहोत. आपला पहिला दिवस आहे घरात. कशाचे म्हणून भान नाहीये या मुलीला. अशी मोकळीक दिली तर डोक्यावर चढून बसेल. उद्यापासून पोरीला हातात घे, नाहीतर आयुष्यभर अशी घोरत पडेल. चल ग दुर्गे, चला. कोणाची वाट नाही, चला आता. काय रे केशव, ही चोळी तुझ्यासाठीच शिवली. माझ्यासाठी? आई, हे लुगडे सरस्वती बहिणीनेच यमूस दिले होते. यमुने विचारले, मी घेऊ का ग हे लुगडे? तेव्हा वहिनी म्हणाली, खुशाल घे. म्हणून मग ते यमुने घेतले. आणि आई, या लुगड्याची चोळी शिवली तुझ्यासाठी यमुने. पण का? तू एकदा अण्णांना म्हणत होतीस ना की मला नवी चोळी शिवायला झालीये, पण इतक्यात जमेल असे दिसत नाही. म्हणून मग यमू म्हणाली, केशव, या लुगड्यातून मी आईसाठी चोळी शिवते. पण सांगू नकोस तिला, शपथ आहे माझी. अगो यमुने, अगो सावकाश. जरा लक्ष देऊन जेवावे, हळूवार जेवावे, म्हणजे हे असे होत नाही. तुझ्या आईने तुझी आठवण काढली असणार, त्याशिवाय नाही हो असा ठसका लागायचा. खरेच आईने माझी आठवण काढली असेल? तिथे जेवली असेल का? कशी वागत असेल? तिथे आता मी नाहीये ना तिला हे सगळे सांगायला आणि भरवायलाही. मी रडले ना किंवा मला ठसका लागला ना की आई मला भरवायची. मग आता मी भरवते तुला. नशीबवान आहेस हो रमा. आई सारखेच मायेनं करणारी सासू मिळायला भाग्य लागते. वहिनी, हो रडायस काय झाले एकाएकी? नाही हो, यमीचे मोठे कौतुक वाटते मला. यांच्याशी जमा खर्चाचे बोलता बोलता मी कधीतरी खणासाठी पैसे मागितले होते. म्हटले की चोळ्या फाटल्यात, एक तरी शिवायलाच हवी म्हणून. कधी पोरीच्या कानावर पडले देव जाणे. धस लागलेले लुगडे तेवढा भाग सोडला तर चांगलेच असते. त्याची चोळी शिवलीन माझ्यासाठी. आज तुम्ही दोघांनी दुर्गा अक्काकडे झोपा. हो, पण स्तोत्रे पाठ करतच झोपावे लागणार. स्तोत्रांना सुट्टी नाही, कळले? माई, आम्ही हातपाय धुवून घेतो आणि थोडा वेळ तुझ्या जवळ येऊन बसू का? चालेल. इथे कसे तुमच्याकडे आबा बाबा जवळ झोपायचे हट्ट करतात, तसे तिथे दाजी आणि केशव करायचे. मग मी आत्याबाईंजवळ झोपायचे. आत्याबाई माझे खूप लाड करायच्या. आत्याबाईंची सगळ्यात लाडकी होते मी. आई पण मला अशीच थोपटायची. मी थोपटता थोपटता एक छानशी गोष्ट पण सांगायची. असे? मग मी पण सांगते तुला एक गोष्ट. ऐक. अयोध्या नावाची एक मोठी नगरी होती. त्या नगरीचा एक राजा होता. त्याचे नाव होते दशरथ. आई पाणी दे ना. आई दे ना.